माझं नाव राजू कुशालराव धनवाई, राहणार वसई, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. मी माझ्या शेतामध्ये कॅप्सूल कंपनीची मक्का लावलेली आहे. कमीत कमी म्हटलं तर मी 4 बॅग लावलेल्या आहे ह्या कॅप्सूलच्या. मला तिचे कणूस बी टोकदार वाटले, दाणे बी चांगले वाटले. माझ्या शेतामध्ये मी अजून लावलेला नव्हता, पण लावल्यानंतर मला फार आवडला. परत कणूस बी त्यांचं असं आहे की लेंडरू दुसऱ्या मक्कापेक्षा हे जे लेंडरू आहे वरती येऊन जातं पाचट, पण या मक्काचं पाचट जास्त असल्यामुळे याच्यात आळाही सुद्धा घुसू शकत नाही. कणीस हा टोकापर्यंत भरलेला आहे. हाईट पण त्याची कमी आहे, पडू शकणार नाही, काही नाही. शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहिले आता एक कणस टोकापर्यंत भरलेले आहे. कणस पुरे सारखे आहे, पूर्णपणे सारखे वाटत आहे. हा कणसाचे दाणे पूर्ण नारंगी आहे आणि हे कंस म्हणजे काळेगिळे पडलेले नाही, पुरे नारंगी कलरचे आकर्षक आहे. जे आमच्याकडे जर वारं वादन पाणी पाऊस जास्त कमी झाल्यानंतर मक्का पडून जाते आणि त्याच्यानंतर मग उत्पन्नामध्ये आपल्याला घट येते. परत आता ही जी मक्का कॅप्सूल मक्का अशी आहे, मी लावल्यानंतर मला वारं वादन पाऊस भरपूर झाला आमच्याकडे वसई शिवारामध्ये, पण मग का पडली नाही आणि तिची मुळी सुद्धा जाम आहे. शेतकरी बंधांनो, दांडा सुद्धा हिरवा आहे आणि मक्का पाने अजून हिरवे दिसत आहे. कणूस फुल भरलेले आहे आणि हे जे ना हा कणूस आहे तर वरून पाचट येऊन बी दुसऱ्या मक्का पाहिले आता याच्यापेक्षा जास्त कणूस वरती येऊन जातं आणि ते पाचट आतमध्ये राहतं. हा मकाचा तसा परिणाम नाहीये. हे बघा तुम्ही, आता हा कणूस पूर्णपणे भरलेला आहे. तुम्हाला कणूस दाखवलं तर याच्यात असल्यामुळे याच्यात पाणीच जाऊ शकत नाही. हे मजबूत आहे, पाणी ना गेल्यामुळे डागी होणार नाही. मक्का ना डागी झाल्यामुळे आपल्याला बाजारामध्ये विकायला गेल्यानंतर बाजारात जास्त भाव भेटू शकतो, कारण डागी झाल्यानंतर भाव कमी भेटतो. शेतकरी मित्रांनो बघा, आता हे जे कणसाचं उत्पन्न आहे आपल्याला पुढे चालून वाढू शकतं. मक्काचे पुरे दाणे पूर्णपणे भरलेले बी दिसतात. शेतकरी मित्रांनो, मला तर असं वाटतं की जसं या कॅप्सूलच्या मक्कामध्ये 40 ते 41 क्विंटल मला उत्पन्न नक्कीच होईल.